नमस्कार. आई समजून घेताना उत्तम कांबळे यांचं आत्मकथनपर पुस्तक लोकवाङ्मयगृह यांनी प्रकाशित केलेलं आहे, जे की 164 पानांचं आहे. हे पुस्तक वाचत असताना माझ्याही मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, की खरंच माझी आई तरी मला कुठं नीट समजलेली आहे. कारण 2 पिढ्यांमधलं अंतर नेहमीच कायम राहतं आणि म्हणूनच कधी-कधी आपण शिकलेली लोकं स्वतःला फार शहाणी समजतो आणि आपल्या आईमध्ये आणि आपल्यामध्ये असणारं 2 पिढ्यांमधलं अंतर आपण विसरतो आणि तिच्याशी वाद घालतो. हाच वाद लेखकानं या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. पण या वादामध्ये आईच खरं कशी श्रेष्ठ ठरायची हेही लेखकानं स्पष्टपणे मांडलेलं आहे. लहानपणी गरिबीमुळे लेखकाला आईसोबत चोरी करावी लागायची. एकदा चोरून शेंगासुद्धा विकल्याचं लेखकानं कबूल केलेलं आहे. गरिबीमध्ये आईला खूप कष्टानं संसार करावा लागला. तिला पोटभर खायला मिळालं नाही. त्यामुळं पाणी पिऊनच तिनं स्वतःचं पोट भरलेलं आहे. आणि शेवटी सुद्धा आजारपणामध्ये तिला नाइलाज असतो भरपूर पाणी प्यावं लागलेलं आहे. याचंही लेखकाला खूप वाईट वाटत आहे. लेखकानं आईपासून तिला झालेला आजार लपवण्याचा प्रयत्न केला आणि मग तिच्यामध्ये झालेला वर्तन बदल ती मुलांना जवळ घ्यायची नाही. लेखकाशी तुसडेपणानं वागायची. कोणाला आपल्या जवळ येऊ द्यायची नाही. हे सगळं लेखकाला असं वाटतं, की ती मुद्दाम करते आहे. ती इतकी का चिडते आहे? पण लेखकाला हे माहीत नव्हतं, की आईला सुद्धा समजलेलं आहे, की मला टीबी झालेला आहे आणि तो संसर्गजन्य आजार आहे. माझ्यामुळं तो इतरांना होऊ नये. लेखकानं खूप समजावून सांगितलं तिला, की हा रोग तुला जो झालेला आहे, तो संसर्गजन्य नाहीये. पण ती ऐकत नाही. तिच्यावरती उपचार करण्याची लेखकाची खूप इच्छा असते. पण गावाकडं नातवाचा मृत्यू झाल्यामुळं ती शहरातून गावाकडे जाते आणि नातवाचा मृत्यू मी शहरामध्ये या मुलाकडे राहायला आल्यामुळेच झाला, हा दोष ती स्वतःला देते आणि परत लेखकाकडे येते की नाही हे मात्र या पुस्तकामध्ये लेखकाला लिहिता आलेलं नाहीये. लेखकानं हे पुस्तक तिथंच सोडून दिलेलं आहे. हे पुस्तक याची मी फारशी मध्यांतराची गोष्ट नाहीये सांगितलेली. कारण तुम्ही ते आवर्जून वाचावं असं मला वाटतं. खरोखरच 2 पिढ्यांमधलं अंतर आणि आपण आपल्या आईशी भांडत असतो बारीक-सारीक गोष्टीवरून. तर खरंच तिच्या ठिकाणी ती बरोबर असते आणि कदाचित आपल्याही ठिकाणी आपण बरोबर असतो. फक्त 2 पिढ्यांमधलं हे अंतर, जनरेशन गॅप ज्याला आपण म्हणतो, ते आपल्याला समजत नाही आणि त्यामुळंच आपली आई आपल्याला समजत नाही. आवर्जून कधी ना कधी आई समजून घेताना हे उत्तम कांबळे यांचं पुस्तक आवर्जून वाचा आणि मग तुमच्याही मनामध्ये प्रश्न निर्माण होईल माझ्यासारखाच, की खरंच माझी आई तरी मला कुठं समजली आहे.